नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की जीवा नंदिनीला घेऊन जाण्यासाठी रिक्षा घेऊन तिच्या घरी येतो आणि गार्डनमध्ये रिक्षा लावून जोरजोरात नंदिनीसाठी गाणे गाऊ लागतो. तेव्हा नंदिनी देखील खाली येते आणि आपण पाहतो नंदिनी येना असे तो गाणे गाऊ लागतो आणि त्यावर जीवा आणि त्या ठिकाणचा सिक्युरिटी गार्ड्स दोघेही नाचू लागतात. तेव्हा नंदिनी त्याच्यावर रागवते आणि त्याला विचारते, जीवा तुम्ही हा रिक्षा इथे घेऊन कशासाठी आला आहात? तेव्हा जीवा बोलतो की हा रिक्षा नाही, त्या रिक्षाचे नाव आहे डार्लिंग, जसे तुझे नाव आहे नंदिनी. आणि तो तिचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो आणि आतमध्ये पाहते तर सर्व रिक्षामध्ये जीवाचे व तिचे फोटो लावलेले असतात आणि हे सर्व फोटो पाहून ती देखील मनोमन आनंदित झालेली असते आणि ती जीवावर रागवते आणि बोलते, जीवा तुम्ही इथून निघून जा. तर तिकडे आपण पाहतो की काव्यावर देखील पार्थ रागवलेला असतो आणि पार्थ हा काव्याला बोलतो, काव्या तुम्ही इथे कशासाठी आला आहात? मला तुम्हाला बोलायचं नाही, तुम्ही इथून निघून जा. आणि तेव्हा काव्याला देखील अतिशय वाईट वाटते. तर इकडे आपण पाहतो की नंदिनी जीवावर रागवलेली असते. तेव्हा सिक्युरिटी गार्ड बोलतो की तुमचे यांच्यावर प्रेम नाही आणि नंदिनी तिथून निघून जाऊ लागते. तेव्हा जीवा त्या सिक्युरिटी गार्डला बोलतो की माझे तिच्यावर प्रेम आहे आणि जर तिचे प्रेम नसेल तर ती मागे वळून पाहणार नाही, आता ती मागे पलटणार. आणि तो पलट म्हणू लागतो त्यावेळेस आपण पाहतो नंदिनी पुढे जाऊन मागे वळून पाहते आणि जीवा हा अतिशय आनंदित झालेला असतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनीची जीवा समजूत काढू शकेल का, त्याचबरोबर काव्य देखील पार्थची समजूत काढू शकेल का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.